Hello student, our today's point is theoretical basis of organic reactions. ऑर्गॅनिक रिॲक्शन होते. ऑर्गॅनिक रिॲक्शन म्हणजे रिॲक्शन्स ड्यू टू कार्बन कंपाऊंड्स. कार्बन कंपाऊंड्समध्ये होणारे रिॲक्शन्स म्हणजे ऑर्गॅनिक रिॲक्शन. मग ऑर्गॅनिक जो बॉन्ड आहे तो बॉन्ड कुठला आहे तर कोव्हॅलंट बॉन्ड. अँड कोव्हॅलंट बॉन्ड इज फॉर्म बाय शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स. बाय शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स the bond form is known as covalent bond. And in case of carbon compounds there is a covalent bonds are formed. When reaction takes place, old bond of carbon broken down and new bonds are forms. ज्यावेळेस रिॲक्शन होते त्यावेळेस बॉन्ड ब्रेकिंग अँड बॉन्ड मेकिंग ही प्रोसेस घडून येते. मग बॉन्ड ब्रेक होतात म्हणजे कुठले बॉन्ड ब्रेक होतात तर कार्बनचे असलेले कोव्हॅलंट बॉन्ड ब्रेक होतात आणि नवीन कार्बनला बॉन्ड तयार होतात. मग जी रिॲक्शन असते त्यामध्ये आपण काही रिॲक्टंट घेतो. आपण जे कंपाऊंड्स घेतो रिॲक्शन घडून आणण्यासाठी त्याला आपण रिॲक्टंट असं म्हणतो. मग त्या रिॲक्टंटचे वेगवेगळे नाव आहे. एका रिॲक्टंटला सबस्ट्रेट असं म्हटलं जातं, सबस्ट्रेट, आणि दुसऱ्या रिॲक्टंटला रिएजंट असं म्हटलं जातं. And the product form of our interest, that is substance form of our interest, it is the product, and some material also formed during the course of reaction is known as byproduct. जो मटेरियल आपल्याला हवंय त्याला आपण प्रोडक्ट असं म्हणतो आणि तो प्रोडक्ट तयार होत असताना काही वेगळं मटेरियलही तयार होतं त्याला बाय प्रोडक्ट असं म्हटलं जातं. मग सबस्ट्रेट कशाला म्हणायचं? The carbon which provides bond for breaking is known as substrate. ज्याचे बॉन्ड ब्रेक होणारे, ज्या कार्बन कंपाऊंडचे बॉन्ड ब्रेक होणारे त्याला सबस्ट्रेट असं म्हटलं जातं. The species which provides, carbon species which provides bond for breaking is known as substrate. And reagent, it is a reactant by means of bond breaking takes place. ज्यामुळे हे बॉन्ड ब्रेकिंग घडून येतं त्याला रिएजंट असं म्हणतात. The substance form of our interest is known as product. And other than product of our interest, the another material also formed known as byproduct. During the reaction, some steps are carried out, and in that steps, some unstable molecules are formed known as intermediate. रिॲक्शन होत असताना ज्यावेळेस सबस्ट्रेट आणि रिएजंटची रिॲक्शन होते त्यावेळेस काही अनस्टेबल स्पेसीस सुद्धा तयार होतात. त्याला इंटरमिडिएट असं म्हटलं जातं. आणि ते हायली अनस्टेबल, हायली एनर्जेटिक इंटरमिडिएट ज्यावेळेस ब्रेक होतात त्यापासून प्रोडक्ट तयार होतो. आणि रिॲक्शन घडत असताना त्याचं जे स्टेप बाय स्टेप डिस्क्रिप्शन असतं त्याला रिॲक्शन मेकॅनिझम असं म्हटलं जातं. रिॲक्शन मेकॅनिझम. That is step by step description. Step by step description about how a reactant is converted into reactants are converted into product. रिॲक्टंटचं रूपांतर प्रोडक्टमध्ये कसं होतं त्याचा स्टेप बाय स्टेप डिस्क्रिप्शन म्हणजेच काय रिॲक्शन मेकॅनिझम. अँड इंटरमिडिएट, इट इज हायली अनस्टेबल स्पेसीज, हायली अनस्टेबल स्पेसीज फॉर्म ड्युरिंग कोर्स ऑफ रिॲक्शन. ड्युरिंग कोर्स ऑफ रिॲक्शन known as intermediate.
जे डायरेक्ट सबस्ट्रेट आणि रिएजंटचं रूपांतर प्रोडक्टमध्ये न होता जे इंटरमिडिएट अनस्टेबल स्पीसीज तयार होते त्याला इंटरमिडिएट असं म्हटलं जातं. During the course of organic reaction, some old bonds are broken down and new bonds are formed. Bonds of substrate and reagent are breaking and bonds of product are formed. That breaking of bond takes place by two ways, that is homolytically and heterolytically, known as homolytic fission and heterolytic fission. Homolytic fission or cleavage. Heterolytic fission. In homolytic fission, homo means similar. ज्यावेळेस कोव्हॅलंट बॉन्ड तयार होतो त्यामध्ये एक बॉन्ड म्हणजे 2 इलेक्ट्रॉन्स असतात, 2 इलेक्ट्रॉनचं शेअरिंग असतं आणि हे शेअरिंग इलेक्ट्रॉन्स एका कार्बन स्पेसीजवर रिटेन होतात, जातात, घेतले जातात, सारख्या प्रमाणात त्याची वाटणी होते, त्याला होमोलायटिक फिजन असं म्हटलं जातं. होमोलायटिक फिजन टेक्स प्लेस इन प्रेझेन्स ऑफ UV लाईट or peroxide. C6H5O C6H5 इथं सुद्धा काय होतं, होमोलायटिक फिजन होतं आणि हा 2 फ्री रॅडिकल्स तयार होतात. त्यानंतर क्लोरीन गॅस UV लाईटमध्ये, अल्ट्राव्हायलेट लाईटमध्ये क्लोरीन फ्री रॅडिकल्स तयार होतात. तसंच जर मिथेनची रिॲक्शन क्लोरीन सोबत झाली तर CH3Cl आणि हा HCl तयार होतो. तर हे होत असताना इन प्रेझेन्स ऑफ अल्ट्राव्हायलेट लाईट ह्या CH3H पासून म्हणजे CH4 पासून 2 रॅडिकल्स तयार होतात, CH3 अँड H रॅडिकल, आणि Cl2 पासून 2 रॅडिकल्स तयार होतात, Cl रॅडिकल अँड Cl रॅडिकल. मग एक Cl रॅडिकल आणि CH3 रॅडिकल यांचं फ्युजन होतं आणि त्यापासून CH3Cl आणि HCl तयार होतं. द होमोलायटिक फिजन रिॲक्शन. इन होमोलायटिक फिजन there are 3 types of free radicals are formed by using different substrate, that is primary free radical, secondary free radical and tertiary free radical, out of which tertiary free radical is more stable than secondary free radical, which is more stable than primary free radical. Examples of tertiary free radical, that is tertiary butyl free radical. Tertiary butyl free radical. And the source of tertiary butyl free radical, जर tertiary butyl bromide असेल, tertiary butyl bromide in presence of UV light, ultraviolet light, त्यापासून काय मिळणार तर tertiary butyl free radical plus Br radical असा जो रॅडिकल मिळेल हा त्याचा सोर्स, हा टर्शरी फ्री रॅडिकल, आणि हा स्टेबल आहे ड्यू टू इंडक्टिव्ह इफेक्ट, इलेक्ट्रॉन डोनेटिंग इंडक्टिव्ह इफेक्ट. आता ही इंडक्टिव्ह इफेक्ट काय हे आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघणारच आहे. इट इज मोर स्टेबल दॅन सेकंडरी फ्री रॅडिकल. दिस इज आयसोप्रोपिल फ्री रॅडिकल. आयसोप्रोपिल फ्री रॅडिकल and it is also more stable than primary. आता प्रायमरी फ्री रॅडिकल हा आपण इथिल फ्री रॅडिकलही दाखवू शकतो आणि तो आणखी स्टेबल मिथिल फ्री रॅडिकलपेक्षा. हा मिथिल फ्री रॅडिकल सुद्धा कसा आहे प्रायमरी, परंतु इथं प्रायमरीमध्ये एक CH3 अटॅच आहे आणि इथं 3 हायड्रोजन अटॅच आहे, म्हणून हा CH3चा इंडक्टिव्ह इफेक्ट हा हायड्रोजनच्या इंडक्टिव्ह इफेक्टपेक्षा जास्त आहे. म्हणून ethyl free radical is more stable than CH3, that is methyl free radical.
आता आयसोप्रोपिल फ्री रॅडिकलसाठी सोर्स आपण आयसोप्रोपिल क्लोराईड घेऊ शकतो, CH3 in presence of UV light it gives CH3 CH CH3. असं स्ट्रेट लाईन मध्ये लिहिलं काय ना असं लिहिलं काय, दोन्हींचा मिनिंग सारखाच आहे, प्लस Cl फ्री रॅडिकल. फॉर इथिल CH3 CH2Br gives CH3 CH2 free radical, and from CH3Br it gives CH3 free radical plus Br free radical. These free radicals are electron rich species. यांच्याकडे एक इलेक्ट्रॉन एक्स्ट्रा असतो. Therefore, it is highly reactive species. Highly reactive, electron rich species. Then heterolytic fission. Heterolytic fission. When the distribution of electrons is carried out unequally, known as heterolytic fission, and this unequal distribution is due to if there is a highly electronegative species is attached to the carbon atom, or highly electropositive species is attached to the carbon atom. एक तर हाय इलेक्ट्रोनिगेटिव्ह स्पीसीज कार्बनला अटॅच असेल किंवा हाय इलेक्ट्रोपॉझिटिव्ह स्पीसीज कार्बनला अटॅच असेल, त्यावेळेस जी इलेक्ट्रॉन डेन्सिटी आहे तो एकच स्पीसीज स्वतःकडे खिचून घेतो, दोनही इलेक्ट्रॉन स्वतःकडे खिचून घेण्याचं काम करतो. आता इथं काय होणार, हा इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, हा काय करणार, दोनही इलेक्ट्रॉन स्वतःकडे घेणार, म्हणजे यावर निगेटिव्ह चार्ज येणार आणि कार्बनचे इलेक्ट्रॉन, कार्बन कसा झाला इलेक्ट्रॉन डिफिशियंट, त्याचे इलेक्ट्रॉन्स निघून गेले म्हणून तो काय झाला इलेक्ट्रॉन डिफिशियंट दाखवण्यासाठी पॉझिटिव्ह चार्जचा वापर केला जातो आणि इलेक्ट्रॉन रिच स्पीसीज दॅट इज निगेटिव्ह चार्ज. आता इथंही हिट्रोलायटिक फ्युजन झालं, परंतु इथं कार्बनला काय अटॅच आहे, हायली इलेक्ट्रोपॉझिटिव्ह स्पीसीज अटॅच आहे. कार्बनपेक्षा लिथियम कसा आहे इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहे, किंवा कॉपर असेल CH3Cu, इथं सुद्धा Cu कसा आहे हायली इलेक्ट्रोपॉझिटिव्ह. मग जो इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहे त्याची इलेक्ट्रॉन डेन्सिटी जो इलेक्ट्रॉन निगेटिव्ह आहे तो स्वतःकडे खिचून घेतो. मग इथं CH3 काय झाला निगेटिव्ह झाला, Li पॉझिटिव्ह, CH3 निगेटिव्ह, Cu पॉझिटिव्ह. There is a formation of two charge species due to heterolytic fission. One is known as carbocation and negatively charged species is known as carbanion. दोन वेगवेगळ्या प्रकारामध्ये दोन वेगळ्या स्पीसीज तयार झाली, एक कार्बोकॅटायन तयार झालं, एक कार्बेनियन तयार झालं. इथं सुद्धा प्रायमरी कार्बोकॅटायन इज लेस स्टेबल दॅन सेकंडरी कार्बोकॅटायन which is less stable than tertiary carbocation. And carbocation is sp3 hybridized having positive charge and bond angle is 120 degree. It is methyl carbocation. This is methyl carbocation, sp2 hybridized carbon atom. याचं जे हायब्रिडायझेशन आहे हे काय आहे sp2 आणि ही प्लेनर स्पीसीज असते, प्लेनर स्पीसीज. तसं कार्बेनियन जर आपण घेतलं तर ती टेट्राहेड्रल स्पीसीज असते, ही निगेटिव्ह चार्ज, ही sp3 हायब्रिडाइज. याचं जे हायब्रिडायझेशन आहे हे कसं आहे sp3 हायब्रिडायझेशन आहे आणि ही इलेक्ट्रॉन रिच स्पीसीज असते आणि कार्बोकॅटायन इज इलेक्ट्रॉन डिफिशियंट स्पीसीज, इलेक्ट्रॉन डिफिशियंट.
electron rich species. Then next point is types of reagent. Types of reagent. According to attacking center, there are two types of reagent, that is electrophiles and nucleophiles. Electrophiles means electron loving. Nucleophiles means nucleus loving. Electrophiles are the electron deficient species or positively charged species. Electron deficient neutral species or positively charged species. आता इलेक्ट्रॉन डिफिशियंट असल्यामुळे पॉझिटिव्हली चार्जचा अर्थ सुद्धा काय होतो, इलेक्ट्रॉन डिफिशियंट. परंतु इलेक्ट्रॉन डिफिशियंट न्यूट्रल स्पीसीज आणि पॉझिटिव्हली चार्ज स्पीसीज असल्यामुळे त्यांना इलेक्ट्रॉन्सबद्दल अट्रॅक्शन असतं. अँड न्यूक्लियोफाइल्स आर इलेक्ट्रॉन रिच न्यूट्रल स्पीसीज. इलेक्ट्रॉन रिच न्यूट्रल स्पीसीज are negatively charged species. Are negatively charged species known as nucleophiles. Examples of electrophiles. आता कुठल्या कुठल्या स्पीसीज आहे का ज्या इलेक्ट्रॉन डिफिशियंट आहे आणि न्यूट्रल आहे. फॉर एक्झाम्पल AlCl3, ZnCl2. and positively charged species, that is NO2 plus, SO3, H plus, Br plus, Cl plus. These are the examples of electrophiles. Then nucleophiles. Examples of nucleophiles, that is NH3, ज्यावर लोन पेयर्स ऑफ इलेक्ट्रॉन्स आपल्याला नायट्रोजन वरती दिसतात. त्यानंतर OH मायनस, Cl मायनस, Br मायनस, NO2, Br मायनस, Cn मायनस. These are the negatively charged species, examples of nucleophiles, examples of electrophiles. म्हणजे हे रिएजंट आहे का ज्या रिएजंट थ्रू जे कार्बन स्पीसीजवर अटॅक करतात आणि त्यापासून न्यू बॉन्ड तयार करतात. रिमेनिंग पार्ट इन नेक्स्ट लेक्चर.